एकीकडे बांगलादेशनं भारतीय कांद्याची आवक थांबवली आहे, मात्र दुसरीकडे इकडे भारतात कांद्याचे दर कोसळले, त्यामुळे शेतकऱ्यांनी आता संताप व्यक्त केलाय। पाहूयात या संदर्भातला रिपोर्ट। कांद्याचे भाव पडल्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी शेतकरी आक्रमक झाले। मिळालेल्या भावात उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत आलाय। त्यामुळे सरकारनं कांद्याला प्रति क्विंटल 1000 रुपये अनुदान देण्याची मागणी होतीये। लाल कांद्याचे भाव सरासरी हजारांच्या खाली आलेत। सुमारे 700 वाहनातनं येवला बाजार समितीत लाल कांद्याची आवक झाली। त्यात जास्तीत जास्त 1251 रुपये, किमान 251 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला। म्हणजे सरासरी कांद्याला 600 ते 800 रुपयाचा भाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला। बांगलादेश हा भारतीय कांद्याचा सर्वात मोठा आयातदार देश होता, मात्र सद्यस्थितीत दोन्ही देशांचे संबंध पूर्वीसारखे राहिलेले नाहीत। त्याशिवाय बांगलादेशातही मोठ्या प्रमाणात कांद्याचं उत्पादन झाल्यामुळे भारतीय कांद्यासाठी नव्या आयात परवानग्या नामंजूर केलेल्या आहेत। शासनाने तात्काळ आजच्या 2000 रुपयाच्या पुढे कसा कांद्याचे भाव भेटतील याकडे तुम्ही लक्ष घालावं। जर अन्यथा हा रस्ता रोको टेलर आहे, नंतर तुम्ही जर आम्हाला जर कांद्याला 2000 रुपये भाव जर न दिल्यास आम्ही आता मंत्रालय सुद्धा धडक देणार आहे। मजुरीचे भाव कुठे गेले? शासनाचं याच्यावर कुठलेही निर्बंध नाही, मालाची एक्सपोर्ट होत नाही। त्या व्यापाऱ्याला 2 पैसे मिळत नाही, जे शेतकऱ्याचं कसं भलं होणार त्याच्यामध्ये? व्यापाऱ्यालाच काय मिळत नाही त्याच्यामध्ये। ज्या वेळेस व्यापाऱ्याला पैसा मिळतो त्याच्यामध्ये शेतकऱ्याला मिळतो, म्हणजे त्याच्यावर अख्खी बाजारपेठ चालते। कुठलं काही येत नाही, अख्खा शेतकरी मातीत घात शेतकऱ्याला केला जातो। तर त्या शेतकऱ्यांची इतकी वाईट लाईन आलेली का पिकवायचं काय खायचं काय ही परिस्थिती शेतकरी कर पाहिजे। म्हणून शेतकऱ्याला कमीत कमी 2000 रुपये भाव दिलाच पाहिजे। खताचे भाव काय वाढलेले, मजुरी काय झालेली, भयान परिस्थिती शेतकरी म्हणजे जगावा का मरावा अशी परिस्थिती। उमेश पारे, TV9 मराठी, लासलगाव, नाशिक।